नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक CET द्यावी लागत असते। CET दिल्यानंतर मग त्या मार्कच्या बेसिसवर कॅपराउंड थ्रू तुमचं ॲडमिशन प्रोसेस होत असते। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेसनं तुम्हाला जावं लागत असतं। तर आता जे कॅपचं टाइम टेबल आहे, जे ॲक्टिव्हिटी आहेत, तर आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, त्यानंतर कॅपराउंड फर्स्टला सुरुवात कधी होणार आहे, कॅपराउंड फर्स्टचे जे कॉलेज जे आहे तर ते कॉलेजचे नाव कधी फिल करायचे आहे, त्यानंतर मग पुढचे जे कॉलेजचे नाव जे आहे तर ते फिल केल्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती कॅपराउंड फॉर बॅचलर ऑफ फार्मसीची जे आहे तर ते संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे 2025 कॅपराउंडला सुरुवात झालेली आहे। तर हे बघा आपलं ऑफिशियल होम पेज असणार आहे। फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन बॅचलर ऑफ फार्मसी अँड पोस्ट ग्रॅज्युएट फार्म डी ॲडमिशन 25-26। तर यामध्ये बघा जे आपली 19 सप्टेंबर 2025ला नोटीस जी आलेली आहे तर त्यानुसार बघा या ठिकाणी आपण माहिती बघूयात कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी अजून बाकी आहेत। सुरुवातीला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं असेल, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील, त्यानंतर मग जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन पण केले असतील, ई स्क्रुनिटी थ्रू किंवा फिजिकल स्क्रुनिटी थ्रू, दोन प्रकारे तुम्हाला दोन्हीपैकी एका प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे असतात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली असेल, त्यानंतर मग पुढे मग त्यामध्ये काही जर चेंजेस असतील तर ग्रीव्हन्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला वेळ पण दिलेला होता। त्यानंतर मग एक फायनल डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती 14 सप्टेंबरला लागली होती। आता त्यानंतर जी पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे 24 सप्टेंबरला, तर ती कोणती असणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज शीट्स मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड फर्स्ट। कॅपराउंड फर्स्ट साठी बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज शीट्स जे आहे तर त्या 24/9/2025ला पब्लिश होणार आहे। त्यानंतर पण बघा विद्यार्थी मित्रांनो, मग तुमचा जो कॅपराउंड फर्स्ट जो आहे तर तो कधी स्टार्ट होणार आहे, तर बघा या ठिकाणी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराउंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25/9ला काय करायचं आहे तुम्हाला, जे तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहे कॅपराउंड फर्स्ट मध्ये, तर तुम्हाला अगोदरच कॉलेजची लिस्ट बनवून ठेवा आणि मग कॅपराउंड फर्स्ट जो आहे तर तो कधी स्टार्ट होणार आहे 25 सप्टेंबर 2025ला। आणि मग फॉर्म कॉलेजचे नाव भरण्यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे तर 27 सप्टेंबर 2025 ही काय असणार आहे, कॅपराउंड फर्स्ट साठी कॉलेजचे नाव टाकण्यासाठी लास्ट डेट असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे कॅपराउंड फर्स्ट साठी तर ती 25 तारखेला स्टार्ट होणार आहे। मग ती झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला सुरुवातीला कॉलेजचे नाव टाकावं लागणार आहे। नाव टाकल्यानंतर बघा 27 तारखेला लास्ट डेट आहे। त्यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड फर्स्ट। मग तुम्हाला फर्स्ट राऊंडला कोणतं कॉलेज लागलेलं आहे ते कधी समजणार आहे, तर 29 सप्टेंबर 2025ला तुम्हाला कॅपराउंड फर्स्ट साठी कोणतं कॉलेज लागलेलं आहे तर ते समजणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍक्सेप्टिंग टू द ऑफर शीट्स बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड फर्स्ट। आता म्हणजे तुम्हाला कॅपराउंड फर्स्ट साठी जे काही कोणतं कॉलेज लागलेलं असेल ते जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर त्यासाठी डेट दिलेली आहे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ते शीट कन्फर्म करायचं आहे की नाही, तर त्याविषयी त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे। 30 तारखेला बघा ऍक्सेप्ट करण्यासाठी सुरुवात होणार आहे, लास्ट डेट कधी असणार आहे 3 ऑक्टोबर 2025। मग त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग रिपोर्टिंग, मग पुढची ऍक्टिव्हिटी कोणती असणार आहे, त्यानंतर पूर्ण कॅपराउंड साठी पूर्ण आपल्याला प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस फॉलो करावी लागत असते। एक सर्व ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपल्याला इम्पॉर्टंट असतात।
मग जे आपल्याला कॉलेज लागलेलं आहे मग ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं. ऍक्सेप्ट केल्यानंतर बघा रिपोर्टिंग टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड फर्स्ट. मग ते बघा जे तुम्हाला कॉलेज लागलेलं आहे मग त्याची कॉलेज फी असेल, कॉलेजची फी भरून तुम्हाला काय करायचं आहे ती शीट जे आहे तर ते कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी डेट काय असणार आहे, सेम असणार आहे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती कंप्लीट करायची आहे. मग त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड सेकंड, मग फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे बाकीचे जे विद्यार्थी उरलेले आहेत ज्यांना कॅप राऊंड सेकंड यूज करायचा आहे किंवा सेकंड कॅप राऊंड साठी कॉलेजेस टाकायचे आहे तर ते बघा मग फर्स्ट कॅप राऊंड झाल्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे कॅप राऊंड सेकंडची. मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट शीट्स कॅप राऊंड सेकंड. मग जे विद्यार्थी कन्फर्म करतील मग ते कॅप राऊंड फर्स्ट साठी सिलेक्ट झालेले असतील. त्यानंतर मग उरलेल्या किती शीट्स आहेत तर ते आपल्याला कधी समजणार आहे तर बघा 4 ऑक्टोबर 2025 ला कॅप राऊंड सेकंड साठी किती व्हॅकंट शीट्स आहेत तर ते आपल्याला समजणार आहे. त्यानंतर मग बघा पुढची ऍक्टिव्हिटी कोणती असणार आहे, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. मग तुम्हाला काय करायचं आहे सेकंड कॅप राऊंड साठी काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो फिल करायचा आहे. 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला जो ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो मग पुढची ऍक्टिव्हिटी कोणती असणार आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड. मग तुमचं जे काही कॉलेज लागलेलं आहे सेकंड राऊंड साठी मग ते डिस्प्ले कधी होणार आहे तर ते 10 ऑक्टोबर 2025 ला. मग तुम्ही जे कॅप राऊंड सेकंड साठी ऑप्शन फॉर्म फिल केलेला आहे त्यानुसार मग तुम्हाला सेकंड राऊंडला एक कॉलेज लागणार आहे ते कधी समजणार आहे तुम्हाला तर ते 10 ऑक्टोबर 2025 ला. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मग पुढची ऍक्टिव्हिटी कोणती असणार आहे, मग अकॉर्डिंग टू द ऑफर शीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड. कॅप राऊंड सेकंडचं मग ऍक्सेप्ट करण्यासाठी सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला वेळ दिलेला आहे. त्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे बघा म्हणजे काही कॉलेज लागलेलं आहे मग त्या कॉलेजची फी वगैरे त्या कॉलेजला भेट देऊन त्यानंतर जी काही फी असेल ती फी पेड करून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुमचं शीट 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या दरम्यान. मग त्यानंतर सेम कॅप राऊंड थर्ड असणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत. मग उरलेले किती शीट्स आहेत की कॅप राऊंड थर्ड साठी उरलेले, मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट शीट्स ऑफ कॅप राऊंड थर्ड. मग याविषयी माहिती आपल्याला 14 ऑक्टोबर 2025 ला मिळणार आहे. त्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे कॅप राऊंड थर्ड साठी बघा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म साठी मग परत कॅप राऊंड थर्ड साठी 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. त्यानंतर मग परत डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड थर्ड. मग तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं आहे कॅप राऊंड थर्ड मध्ये तर हे कधी समजणार आहे 19 ऑक्टोबर 2025 ला. त्यानंतर मग जे तुम्हाला कॉलेज लागलेलं आहे मग ते ऍक्सेप्ट करायचं आहे की नाही तर त्याविषयी 25 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला टाइम मिळणार आहे. सेम तीच डेट असणार आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्या कॉलेजला जाऊन कॉलेज फी वगैरे भरून तुम्हाला शीट काय करायचं आहे ते कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर बघा आता कॅप राऊंड 4 पण चालू झालेला आहे या वर्षीपासूनच अकॅडमिक इयर 25-26 पासून. त्यानंतर मग उरलेले किती शीट्स आहेत मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट शीट्स फॉर कॅप राऊंड फोर्थ. मग बघा या ठिकाणी मग किती शीट्स उरलेल्या आहेत कॅप राऊंड फोर्थ साठी मग ते 28 ऑक्टोबर 2025 ला त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. मग परत चौथ्या कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे तर तो आहे 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर. बघा 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला तो
ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो फिल करायचा आहे. मग बघा तुम्हाला मग त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट होणार आहे कॅप 4 साठी. मग ते कधी समजणार आहे 2 नोव्हेंबर 2025 ला. त्यानंतर मग जे कॉलेज लागलेलं आहे मग ते कन्फर्म करायची, शीट कन्फर्म करायची का नाही, तर ते 3 नोव्हेंबर बघा 2 नोव्हेंबरला तुम्हाला काय झालेलं आहे तर समजणार आहे की कॅप राऊंड 4 साठी कोणतं कॉलेज लागलेलं आहे. मग ते ऍक्सेप्ट करायचं की नाही, तर ते 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान तुम्हाला टाइम मिळणार आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग त्या कॉलेजला जाऊन फी वगैरे कॉलेजची भरून तुम्हाला सबमिशन म्हणजे कॉलेजची फी वगैरे देऊन तुमचं शीट जे आहे ते कन्फर्म करायचं. त्यासाठी टायमिंग दिलेला आहे सेम 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान. मग त्यानंतर बघा आता 4th राऊंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे. मग त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेजेस भेटलं नसेल 4th राऊंड मध्ये सुद्धा, मग त्यानंतर असणार आहे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल तो कधी असणार आहे 24 या ठिकाणी बघा 24 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म साठी. तर मग लास्ट डेट कधी असणार आहे 2 नोव्हेंबर 2025 ला. त्यानंतर बघा ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. मग त्यासाठी बघा 6 नोव्हेंबरला काय लागणार आहे त्याची कॅन्डिडेट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा अँड व्हॅकंट शीट्स आफ्टर कॅप इफ एनी रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल बी कंप्लीट द ऍडमिशन ऍक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर. मग ते त्यासाठी टायमिंग दिलेला आहे 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान. त्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ शीट्स विथ फुल फी रिफंड. यासाठी बघा 12 नोव्हेंबर 2025 टाइम दिलेला आहे. त्यानंतर पुढची जी ऍक्टिव्हिटी असणार आहे कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप ऑफ ऍडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 25-26. यासाठी बघा 14 नोव्हेंबर 2025 टाइम दिलेला आहे. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डाटा डिटेल्स ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट्स. यासाठी बघा 14 नोव्हेंबर 2025 लास्ट डेट, म्हणजे त्या डेटला काय होणार आहे फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डाटा, त्यासाठी टाइम दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो 4th राऊंड मध्ये जो पण चांगलं कॉलेज भेटून जाईल तुम्हाला, तर हे आपण संपूर्ण जे आहे ते टाइम टेबल आपण बघितलेलं आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना याचा फायदा होईल. त्यानंतर काही जनरल नोट्स मध्ये बघा तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. जर तुम्हाला काही क्युरीज असेल किंवा काही अडचणी असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही 10 ते 6 सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो बी फार्म तसेच फार्म डी हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहे, तर या कोर्सेससाठी आता कॅपराऊंडला सुरुवात होणार आहे. कॅपराऊंड फर्स्ट असेल, कॅपराऊंड सेकंड, थर्ड, फोर्थ, तसेच इन्स्टिट्यूट लेवल चा एक राऊंड असतो. तर या संपूर्ण राऊंड विषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण टाइम टेबल जे आहे तर ते बघितलेलं आहे, म्हणजेच इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या बघितलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.